नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणजे खाजगी वनीकरण 1975चा कायदा। हा कायदा काय म्हणतो, कुठल्या जमिनींना वनीकरणाचा शेरा लागतो, त्या संदर्भाने माहिती आणि तरतूद बघूया। तर मित्रो, या कायद्याच्या नावातच दिलं आहे की प्रायव्हेट फॉरेस्ट लँड ॲक्विजिशन ॲक्ट 1975। म्हणजे तुमची खाजगी जमीन आहे, खाजगी जमिनीवर जंगल आहे, रान आहे, झाडं झुडपं आहे, त्या केसमध्ये तुमच्या सातबाऱ्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंट खाजगी वनीकरणाचा शेरा टाकतो। एकदा हा शेरा पडला की तुमच्या जमिनीत कुठलाही बदल, डेव्हलपमेंट किंवा हस्तांतरण काही करायचं असेल तर तुम्हाला फॉरेस्टची परवानगी घ्यावी लागते। पूर्व परवानगी घेऊनच तुम्ही हे बदल करू शकता। जर पूर्व परवानगी घेतली नाही तर तुमच्यावर कारवाई होते किंवा तुमची जमीन जप्त होते। मग कुठल्या परिस्थितीत कुठल्या जमिनींना खाजगी वनीकरणाचा शेरा लागतो, त्याच्यासाठी काय अटी शर्ती आहेत आणि कुठल्या कलममध्ये, तर याची तरतूद आहे कलम 2 क्लॉज एफ। या क्लॉज एफमध्ये 6 कंडिशन किंवा 6 परिस्थिती सांगितल्या आहेत की त्या परिस्थितीपैकी एक जरी परिस्थिती लागू पडत असेल तर अशा जमिनी खाजगी वनीकरणास पात्र होतात आणि त्याच्या सातबाऱ्यावर खाजगी वनीकरणाचा शेरा पडतो। त्याच्यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे तुमची जमीन आहे, खाजगी जमीन आहे, पण त्याच्यात समजा झाडं असतील खूप मोठ्या प्रमाणात किंवा झुडपं असतील किंवा गाईढोरांसाठी कुरण असेल, तर अशा जमिनी ह्या जरी खाजगी असल्या तरी त्याच्यावर प्रायव्हेट फॉरेस्टचा शेरा लागतो। तर ही आहे पहिली अट किंवा पहिली परिस्थिती। दुसरी जी जमीन आहे ती म्हणजे विशिष्ट प्रकारच्या झाडांची आणि वनांची संरक्षण करणे। कोण संरक्षण करतो? फॉरेस्टवाला। मग परत तेच की तुमची प्रायव्हेट जमीन आहे, तुमच्या प्रायव्हेट जमिनीमध्ये विशिष्ट प्रकारची झाडं आहेत, त्या विशिष्ट प्रकारची झाडं म्हणजे कुठली तरी अशी झाडं आहेत ज्याचं तुम्ही तोडता आणि लाकूड करून रानात शहरामध्ये आणून विकता, किंवा त्याची साल काढता आणि शहरात आणून विकता, किंवा डिंक काढता आणि शहरात आणून विकता, किंवा उत्खनन करता आणि शहरात आणून विकता। म्हणजे अशा पद्धतीची झाडं आहेत ज्याला तुम्ही तोडता, कापता किंवा आग लावता आणि तिथून काहीतरी तुम्ही आर्थिक फायदा घेता। अशा पद्धतीच्या झाडाचं संरक्षण करणे हे फॉरेस्टचं काम आहे। आणि जेव्हा फॉरेस्टच्या लक्षात येतं की तुमच्या खाजगी जमिनीवर अशा पद्धतीची झाडं आहेत तर लगेच फॉरेस्टवाला काय म्हणतो की या झाडांचं संरक्षण करणे माझं काम आहे, म्हणून मी तुमच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर खाजगी वनीकरण शेरा टाकतो। आणि एकदा त्यांनी टाकला की मग तुम्ही यातलं काही नाही करू शकत, आणि काही करायचं असेल तरी तुम्हाला पूर्व परवानगी घ्यावी लागेल। तर हा दुसरा प्रकार आहे। तुमची जमीन जरी यातलं काही असेल तर तुम्हाला प्रायव्हेट फॉरेस्टचा शेरा लागेल। आता तिसरा प्रकार आहे, तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे, तो म्हणजे इंडियन फॉरेस्ट ॲक्टच्या कलम 35 उपकलम 3च्या अंतर्गत ओरिजिनल मालकाला फॉरेस्टनी नोटीस द्यायची असते। त्याला सांगायचं असतं की मी तुझी जमीन प्रायव्हेट फॉरेस्टमध्ये घेणार आहे, आणि त्याच्यावर त्याची हरकत मागवायची असते। हरकतीवर सुनावणी घ्यायची असते। त्या सुनावणीमध्ये त्याचं जे काही ऑब्जेक्शन आहे त्याचं समाधान करून ती जमीन प्रायव्हेट फॉरेस्टमध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता। हा जो तिसरा प्रकार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच आपण जे काही कोर्टात केस लढतो ना ते याच ग्राउंडवर लढतो किंवा याच क्लॉजच्या आधारे लढतो। सगळे जजमेंट याच क्लॉजच्या आधारे आहे। तर हा आहे तिसरा प्रकार, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे जमीन मालकांनी म्हणजे प्रायव्हेट जमीन मालकांनी स्वतःच फॉरेस्टकडे अर्ज द्यायचा की माझ्या या प्रायव्हेट जमिनीमध्ये एवढं जंगल आहे पण त्याचं मी संरक्षण संवर्धन करू शकत नाही, हे घ्या तुम्ही करा फॉरेस्टवाले, असा अर्ज दिला की अशा जमिनीच्या सातबाऱ्यावर फॉरेस्टवाला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट खाजगी वनीकरणाचा शेरा घालू शकतो। पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे एखादा माणूस ज्याची जमीन स्वतःची आहे, खाजगी आहे, पण ती जमीन अशा ठिकाणी आहे की तिथे फॉरेस्ट जमिनीचे किंवा फॉरेस्टचे हितसंबंध गुंतलेले आहेत। म्हणजे अशी कुठली जमीन असू शकते की एखादा रिझर्व्ड बेल्ट आहे किंवा एखाद्या वन्य प्राण्यासाठी रिझर्व्ड एखादा वन असेल, त्याच्याशी लगतची तुमची जमीन असेल तर मग फॉरेस्टचे हितसंबंध असलेली ती जमीन होते। तर अशा जमिनीला फॉरेस्टवाले थेट खाजगी वनीकरणाचा शेरा घालतील। जमीन तुमच्या नावाने असेल पण त्याच्यावर खाजगी वनीकरणाचा शेरा आहे। या जमिनीत तुम्हाला काही करायचं असेल तर फॉरेस्टची पूर्व परवानगी घ्यावी लागेल। तर हा होता पाचवा। आणि सगळ्यात शेवटी आहे सहावा प्रकार। सहावा प्रकार म्हणजे हे खास करून जे खेड्यापाड्यात आदिवासी लोक जी राहतात दूर डोंगर दऱ्यात त्यांच्या जमिनीला लागू पडतं हा सहावा प्रकार। तो म्हणजे काय, कुठेतरी रानात खूप दूर एखाद्याचं घर आहे आणि त्या घराच्या आसपासची जमीन त्याच्या मालकीची आहे, पण त्या जमिनीत झाडं झुडपं आहेत आणि आसपास सगळं जंगल आहे। तर या केसमध्ये
हा जो कोणी घरवाला आहे आणि त्याची जी जमीन आहे त्या जमिनीवर किंवा त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर फॉरेस्टवाले खाजगी वनीकरणाचा शेरा टाकतील. जमीन तुमची आहे, सातबाऱ्यावर मालक म्हणून तुमचं नाव आहे, पण फॉरेस्टचा शेरा असेल. काय म्हणून असेल? खाजगी वनीकरण. म्हणजे अशा जमिनीमध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर फॉरेस्टची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. तर मित्रो, सेक्शन 2 क्लॉज एफमध्ये हे 1 2 3 4 5 6 जे मी आता तुम्हाला प्रकार सांगितले, यातील कुठल्याही प्रकारची जर तुमची जमीन असेल, ती खाजगी असेल, तुमच्या स्वतःच्या मालकीची असेल, स्वतः विकत घेतलेली असेल, पण यातली कुठलीही जर अटीची समजा पूर्तता होत असेल, तर तुमच्या जमिनीवर फॉरेस्टवाले खाजगी वनीकरणाचा शेरा घालतात. बऱ्याच जमिनी अशा आहेत त्यांच्या जमिनीवर खाजगी वनीकरणाचा शेरा पडलेला आहे, पण वास्तवात या 6 पैकी एकाही अटीची पूर्तता होत नाही. आधी कधीतरी होत असेल किंवा फॉरेस्टवाल्यांनी अगदी ऑफिसमध्ये बसून त्यांनी हे शेरे टाकले आहेत. मग अशा लोकांच्या जमिनीत हे 6 पैकी एकही अटीची पूर्तता होत नाही, तरी त्यांच्या जमिनीवर जर फॉरेस्टचा खाजगी वनीकरणाचा शेरा आला असेल, तर मग काय ट्रिब्युनल आहे. ट्रिब्युनलमध्ये जा, अपील करा आणि ह्या ज्या 6 अटी सांगितल्यात, कुठे सांगितल्यात? सेक्शन 2 क्लॉज एफमध्ये 1 2 3 4 5 6 ह्या ज्या 6 अटी सांगितल्यात, त्यापैकी एकही आमच्या जमिनीला लागू पडत नाही. त्याच्यामुळे आमच्या जमिनीचा प्रायव्हेट फॉरेस्टचा जो शेअर आहे तो कमी करण्यात यावा आणि आमची जमीन मोकळी करण्यात यावी, असं तुम्ही दावा दाखल करू शकता. कुठे? ट्रिब्युनलमध्ये. आणि ट्रिब्युनलमध्ये तुम्ही सिद्ध करा आणि तुमची जमीन प्रायव्हेट फॉरेस्टपासून मोकळी करू शकता. तर मित्रो, ही होती माहिती की कुठल्या जमिनीला प्रायव्हेट फॉरेस्टचा शेरा लागतो, त्या संदर्भाने तरतूद कुठे आहे, आणि जर चुकीने तुमच्या जमिनीवर जर या सेक्शन 2च्या अंतर्गत प्रायव्हेट फॉरेस्टचा शेरा लागला असेल, तर त्याला कुठे चॅलेंज करायचं आणि कसे कमी करायचं, या संदर्भाने होती माहिती आणि एकूण प्रक्रिया. मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. ज्यांना काम आहे त्यांनी आपलं नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहा, व्हॉट्सअपवर टाका. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर मी तुम्हाला सल्ला देईन. बाय.